दिल्ली पंजाब सर्वीकडे काय झालं की हे ऍडव्हर्टाइजमेंट जे असे दाखवतात, स्वतःच खराब करतात, दाखवतात आयसी हे करून वगैरे. तर ह्याच्यामुळे काय स्टुडंट अट्रॅक्ट होतो आणि तिथे जातो, त्याला नॉलेज वगैरे काय भेटत नाही. मोबाईल रिपेअरिंगची जी फील्ड आहे 3 पिलरवर आहे: मायक्रो सोल्डरिंग आणि हँड स्किल, सॉफ्टवेअर आणि स्कीमॅटिक. मायक्रो सोल्डरिंग म्हणजे नेमकं काय? सीपी आपण बाउंड करतो, हे करतो, कारण हे खूप लेवल 4चं काम आहे. पण त्याच्याखालून जम्पर घेणं हे सर्वात टफ टास्क आहे. म्हणजे सॅमसंगच्या फोन मध्ये आहे, वन प्लसचे आहे. त्याच्यासाठी मी स्पेशल सँडविच मदरबोर्ड रिपेअरिंग आणि हे हँड स्किल ह्याची स्पेशल ट्रेनिंग देतो मी त्याच्यामध्ये. येत्या काही कालावधीत मायक्रो सोल्डरिंग या क्षेत्रात काय बदल घडून येतील? जरुरी आहे ना की चायनामध्येच फोन मॅन्युफॅक्चर होईल. इंडिया आपला स्वतःचा एक ब्रँड बनवेल. सीपीयू क्लीन करण्यासाठी पण प्रिहीटर वगैरे आलेले आहेत. पण कोणा टेक्निशियनला माहित नाही, जे भरपूर असे आहेत की ते इन्व्हेस्ट करतात, त्यांना आयसी लेवलचं काम येतच नाही. त्याच्यासाठी एक प्रशिक्षणाची गरज आहे. हे एकूणच जे क्षेत्र आहे, तर याबद्दल काही गैरसमज आहेत का या क्षेत्रात येऊ बघणाऱ्यांच्या मनात? मी या फील्डमध्ये नाही, टेक्नॉलॉजीचा माझा काही संबंध नाही. एखादीच गोष्ट आपण जर 100 वेळा केली प्रॅक्टिस करून, तर त्याच्यामध्ये कोणी पण मास्टर बनू शकतो. 10वी-12वीची जी मुलं आहेत, ज्यांच्या नुकत्याच परीक्षा संपवून सुट्ट्या सुरू आहेत, तर ती मुलं सुट्ट्यांमध्ये म्हणून हा कोर्स परस्यू करू शकतात का? हा, करू शकतात ना. खूप छान आहे त्यांच्यासाठी हे. तर नमस्कार, व्हेरीफाईड एन्क्वायरीज या पॉडकास्टमध्ये मी रसिका आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एका अशा व्यक्तीबरोबर हा पॉडकास्ट करत आहोत ज्यांनी आपल्या कौशल्यातून स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय. आकाश सूर्यवंशी, जे मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात मायक्रो सोल्डरिंग एक्सपर्ट आहेत. ते स्वतः एक्सपर्ट तर आहेतच, पण या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना ते प्रशिक्षण सुद्धा देतात. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मायक्रो सोल्डरिंगचं खरं तंत्र. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपल्या मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आम्हाला तुमच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हा वेगळा विषय, हे वेगळं क्षेत्र, तर याच्यामध्ये तुम्ही स्वतः पहिल्यांदा कसे आलात? कुठे लहानपणीच याची चाहूल तुम्हाला लागली होती का? आवड निर्माण झाली होती का? आणि पुढे हा प्रवास कसा घडत गेला, असं थोडंसं ऐकायला आवडेल. सांगायचं असं की मॅडम, माझी सुरुवातच ह्या फील्डमध्ये झाली, कारण फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझे वडील जे आहेत त्यांची शॉप होती इलेक्ट्रॉनिक्सची, होलसेलची, स्पेअर पार्ट्सची. तर माझं फॅमिली बॅकग्राऊंडच ते असल्यामुळे मला या गोष्टी मध्ये आवड निर्माण होत गेली. त्याच्यामध्ये माझं बालपणच म्हणजे शॉपमध्येच जास्त मी टाइम स्पेंड केलेला आहे. त्याच्यामुळे मला या गोष्टींमध्ये, ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता. आणि सोल्डरिंगचं बघायला झालं तर माझे पप्पा हे सर्व काम करायचे. आमच्याकडे टेक्निशियन पण होते. आणि जे सर्किटमध्ये जे कंपोनेंट्स लागतात, त्याचं आम्ही सेलिंग पण करायचो. तर ह्याच्यामध्येच माझं सर्व बालपण गेलं. त्याच्यानंतर मध्ये मग शाळेमध्ये पण मी ब्राह्मण विद्यालयामध्ये होतो ठाण्याला. त्याच्यामध्ये पण मी शाळेमध्ये जे सायन्स प्रोजेक्ट वगैरे असायचे, तर मी कारण मला सोल्डरिंगचं असेंब्लीचं स्किल बरोबर. असल्यामुळे, घरातून भेटल्यामुळे मी इतर स्टुडंटला पण मी ते टीच करायचो. आणि मी पण माझा पण फर्स्ट, सेकंड नंबर यायचा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मला 9th स्टँडर्डमध्ये मला जिल्हास्तरीयवर अवॉर्ड पण भेटलं होतं. सागरी प्रदूषण दूर करणे ह्या संदर्भात मी एक बोट बनवली होती. त्या सर्व गोष्टी मी म्हणजे करत गेलो त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मी स्किल डेव्हलप करत गेलो. जसं टाइम चेंज होत गेला, तसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली, तसं मी माझे स्किल पण हे करत गेलो. मी तसं शिकत गेलो. जसे नवीन इन्स्टिट्यूशन आहेत इंडियामध्ये, हे स्किल शिकवतात. मी भरपूर इन्स्टिट्यूट फिरलो. त्याच्यानंतर थेअरी नॉलेज बघितली मी. त्याच्यानंतर आउट ऑफ कंट्रीचे जे काही म्हणजे युट्यूबर आहेत, हे मोठ्या स्केलवर काम करतात चायनामध्ये, बरोबर. त्यांच्याशी संपर्क केला मी. असं सर्व मिळून मग मी ते सर्व नॉलेज एकत्र करून मग मी नंतर ठरवलं की मी एक इन्स्टिट्यूट आता मी रन करू शकतो. कारण अच्छा. कारण मी बघतोय की जे स्टुडंट्स आहेत, त्यांना अर्धवटच नॉलेज भेटतंय. ते इकडे-तिकडे भटकतात आहेत. त्यांना हँड स्किल काय आहे, हे सर्व गोष्टी माहीतच नाहीये. आणि आपल्या इंडियामध्ये खूपच असे कमी इन्स्टिट्यूट आहेत, जी ही गोष्ट शिकवतात. आणि मोबाईल रिपेअरिंगमध्ये कसं असतं, ज्या फील्डमध्ये मी आहे, त्याच्यामध्ये ह्या मोबाईल रिपेअरिंगची जी फील्ड आहे 3 पिलरवर आहे ती. मायक्रो सोल्डरिंग आणि हँड स्किल आणि सॉफ्टवेअर आणि स्कीमॅटिक, ह्या 3 गोष्टी आहेत. पण खूपच असे क्वचित कमी इन्स्टिट्यूट आहेत, जे ह्या 3 गोष्टी तिथे एक्झिक्यूट करतात. कारण ह्या 3 गोष्टी एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना स्पेशलिस्ट पाहिजे, ज्यांना 15-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 10 वर्षाचा. पण आता काय झालंय, दिल्ली पंजाब सर्वीकडे काय झालंय की हे ॲडव्हर्टाइजमेंट आणि खराब झालेले फोन स्वतःच म्हणजे असे दाखवतात, स्वतःच खराब करतात, दाखवतात आयसी हे करून वगैरे. तर ह्याच्यामुळे काय स्टुडंट अट्रॅक्ट होतो आणि तिथे जातो, त्याला नॉलेज वगैरे काय भेटत नाही. माझं मोटिव्ह काय की रिपेअरिंग करण्यासाठी जी हँड स्किलची गरज आहे, जे कॉन्फिडन्स पाहिजे, तेच मी माझ्या स्टुडंटला मला द्यायचं आहे. माझं मेन म्हणजे माझं मोटिव्हच ते आहे.
त्याच्यासाठी मग मी हे इन्स्टिट्यूट चालू केलं मी. खूप छान माहिती देताय तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूट विषयी. नवीन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे फार महत्वाचं आहे. पण थोडंसं म्हणजे आता माझंच समजा उदाहरण घेतलं की माझी या क्षेत्राशी अगदीच तोंड ओळख आहे. बरोबर. मला पूर्ण हे क्षेत्र नवीन आहे. तर मायक्रो सोल्डरिंग म्हणजे नेमकं काय हे जरा क्लॅरिफाय करून तुम्हाला सांगता आलं तर सहज सोप्या पद्धतीने. सध्या काय आहे वर्ल्ड वाईड सर्वजण इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स हे सर्व यूज करतात आणि अजून पण काय काय नवीन इन्व्हेन्शन होतच राहणार. पण इन्व्हेन्शन कितीही होत राहिलं तरी त्याच्यामध्ये पार्ट जे माउंट होणार ते सोल्डरचा यूज करूनच होणार, दुसरं तर काय नाही. आणि जेव्हा पण त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं जेव्हा पण त्याच्यामध्ये काम येईल तेव्हा त्याला रिमुव्हिंग करणे, माउंट करणे ह्याच्यासाठी हँड स्किल असणे गरजेचं आहे. हे बघा, दोन प्रकारे मेंटेनन्स होतं. एक तर कंपनीत होतं, कंपनीमध्ये जे प्रोडक्शन मध्ये होतं ते रोबोटिकली होतं. पण ते जेव्हा मार्केटमध्ये सेल होतो फोन तेव्हा त्याला टेक्निशियन रिपेअर करतो, कारण कस्टमरकडे एवढा वेळ नसतो की तो कंपनीत देईल. 10-15 दिवस त्याचे वर्किंग डेज लागतील. हे सर्व त्याच्यामुळे तर आता एवढे सर्व टेक्निशियन भारतामध्ये आलेत आणि वर्ल्ड वाईड सर्वीकडेच आहेत. सर्व देशामध्ये मोबाईलचे टेक्निशियन आहेतच. आणि मी जे ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये काय आहे, मी डीप नॉलेज देतो. त्याच्यामध्ये हिटिंग काय असतं आणि आता जसं जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे सोल्डरिंगमध्ये, नवीन नवीन त्याच्यामध्ये मशिनरी आल्यात, त्या सर्व कशा यूज करायच्या आणि सेफली कसं काम हे करायचं. आणि त्याच्यामध्ये मी हे शिकवतो की सोल्डरिंग ऍक्च्युली काय आहे, ते कशा प्रकारे काम करतं, त्याची स्पेशल थिअरीची मी ट्रेनिंग देतो. आणि त्याच्यामध्ये काय की हे सर्व ट्रेनिंग मी त्यांना दिल्याच्या नंतर त्यांना हा उपयोग होतो की ते फक्त मोबाईलशी संबंधित नाही, ते त्याच्यामध्ये ते टीव्हीचा रिमोट पण रिपेअर करू शकतात. त्याच्यामध्ये समजा एखादा कुठला पार्ट खराब असेल, त्याचा सेन्सर खराब होतो, क्रिस्टल खराब होतो, जसं गाडीचे BMWचे किचन्स आहेत त्याच्या आतमध्ये पण छोटे पार्ट्स लागतात, ते पण ते रिमूव्ह करू शकतो. कम्प्युटर झाले, त्याच्यानंतर टीव्हीचा मदरबोर्ड पण झाला. ह्या सर्व गोष्टी म्हणजे जिथे जिथे हे सर्व असेंब्ली आणि डिसअसेंब्ली पार्ट्स म्हणजे ज्या आपल्या रोजच्या जीवनातल्या अत्यावश्यक दैनंदिन गोष्टींमधले जे डिव्हाइसेस आहेत, आपला फोन असेल, आपण टीव्ही पाहतो त्याचा रिमोट, तर या सगळ्या गोष्टी रिपेअर करण्यासाठी जे स्किल्स लागतात त्या गोष्टी मायक्रो सोल्डरिंग मध्ये येतात आणि त्या तुम्ही शिकवता. त्या मी शिकवतो. पण बोलायचं हे आहे की मला की ते फक्त मोबाईलशीच रिलेटेड नाही. ते मोबाईलमध्ये तर मी एक्सपर्ट करतोच त्याला. पण कसं आहे की अजून पण 3-4 ठिकाणी त्याचा रेव्हेन्यू तो जनरेट करू शकतो. समजा आता त्याचं शॉप आहे, तो आता मोबाईलचं काम करतोय, ट्रेनिंग माझ्याकडून घेऊन गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूला गॅरेज लाईन आहे, टीव्हीचं मार्केट आहे, तर त्याच्यामध्ये ते आयसीचं काम असतं, रिबॉलिंग, रिमुव्हिंग, ते पण त्याच्याकडे एक्स्ट्रा इन्कम तो करू शकतो त्याच्यामधून. फक्त एकाच मोबाईल फील्डमध्ये डिपेंडेंट नाही राहू शकत. आणि ह्या सगळ्याची मायक्रो सोल्डरिंग, हँड स्किल्स, ह्या सगळ्याची आता आपल्या देशात काय परिस्थिती आहे किंवा पुढे जाऊन त्याची उपयोगिता कितीपर्यंत कशी असणार आहे साधारण, याबद्दल काही अंदाज? म्हणजे जे विद्यार्थी ऐकतायत त्यांच्यासाठी याचं महत्व आपण अधोरेखित करू शकतो या उत्तरातून. महत्व म्हणजे बघा, मोबाईल रिपेअरिंगचं शॉप तर आजकाल मला सांगतो मी तुम्हाला, हर एक 3रं-4थं दुकान मोबाईलचं आहे. ते लोक काय करतात, फक्त डिस्प्ले चेंज करतात, चार्जिंग कनेक्टर चेंज करतात आणि जेव्हा पण त्यांच्याकडे डेड रिस्टार्ट, हँग ऑन लोक प्रॉब्लेम येतो, त्याच्यासाठी CPU रिव्हॉल्व करावा लागतो 99%. कारण त्याच्या मागे पण रिझन आहे. त्याच्यामध्ये रिझन हे की आपण मल्टिपल ऍप्लिकेशन यूज करतो आजकाल सर्वजण, स्नॅपचॅट हे ते, तर त्याच्यावरती CPU वरती खूप लोड पडतो. त्याच्यामध्ये काय होतं, केमिकल रिएक्शन होऊन त्याचे जे बीजी आहेत, त्याचे जे कंपनीने जे त्याच्यामध्ये माउंट केलेलं सोल्डर आहे ते ड्राय होतं. मग आता ते ड्राय झाल्याच्या नंतर, खराब झाल्याच्या नंतर त्याला रिप्लेस करणं गरजेचं आहे. मग त्याचीच ट्रेनिंग आम्ही देतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण तसं त्यांच्याकडनं रेव्हेन्यू जनरेट होतो, ह्याच्यातूनच रेव्हेन्यू जनरेट होतो. आणि हे जे काम आहे, हे काम खूप छान आहे. वर्ल्ड वाईड म्हणजे सगळ्यात छान काम आहे. जे CPU रिबॉलिंग झालं, रिमुव्हिंग झालं, ह्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिले जागा तुम्हाला छोटी लागते. एक छोट्याशा जागेत पण तुम्ही चालू करू शकता आणि भांडवल पण कमी लागतं ह्याला. आणि ह्याला असं काही शिक्षणाची अट वगैरे असं काहीच नाहीये. माझं असं मत आहे की घराघरामध्ये किंवा शाळेमध्ये स्टुडंट सर्वांना सोल्डरिंग म्हणजे मायक्रो सोल्डरिंग नाही, कमीत कमी म्हणजे जे बिलो SSC जे स्टुडंट आहेत त्यांना होल थ्रू सोल्डरिंग तरी आली पाहिजे. कारण समजा आपल्या घरामध्ये फॅन असेल, त्याला डिजिटल करायचं असेल तर ऑनलाईन अमेझॉनवर सर्किट भेटतं, पण त्याला सोल्डरिंग करून असेंबल कसं करायचं, ती सोल्डर आयरन कशी यूज करायची, ह्या सर्व गोष्टींची मी ट्रेनिंग देतो. आता मी त्याचा ऑनलाईन कोर्स पण म्हणजे लॉन्च करणार आहे लवकरच. त्याची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की तुम्ही शाळेत असताना स्वतः
ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जे तुम्ही तुमच्या वडिलांकडून शिकला होतात त्या सगळ्याचा उपयोग करून काहीतरी प्रोजेक्ट केला होता किंवा असं काहीतरी, तर आपल्या देशात बाकी बऱ्याच गोष्टींचं शिक्षण आहे किंवा सगळ्या गोष्टींची लहानपणापासून ओळख आपल्याला होते, पण ह्या ज्या गोष्टी आहेत आता प्रत्येकाच्या हातात फोन असतो, शाळेतल्या छोट्या लहानातल्या लहान मुलापासून सगळे फोन वापरतात, पण मग मोबाईल रिपेअर करण्याचं शिक्षण शाळांमध्ये दिलं गेलं पाहिजे का? ते आतापर्यंत का दिलं गेलं नाही? आणि तुमच्याकडून म्हणजे तुमचं त्यावर काय पर्सनल ओपिनियन आहे हे मला जरा जाणून घ्यायला आवडेल. प्रश्न तुमचा छान आहे. पण ह्याच्यात कसं असतं, की प्रत्येक मुलालाच मोबाईल रिपेअरिंग मध्ये इंटरेस्ट असेलच असं नाहीये. हा, पण नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचं एक बेसिक नॉलेज, डिस्प्ले चेंज करणे झालं, चार्जिंग कनेक्टर चेंज झालं. त्याच्यानंतर तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला असं वाटतं की चला इथे मला सोर्स भेटतो, तर ती गोष्ट तो एक्झिक्यूट करू शकतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे की जरुरी नाही की फक्त मोबाईल फील्डमध्येच गेले पाहिजे. समजा कुठली कंपनी आहे जी मदरबोर्ड मॅन्युफॅक्चर करते, होल थ्रू सोल्डरिंग किंवा एसएमडी सोल्डरिंग, तिकडे पण त्याला जॉब भेटू शकतो. हे ट्रेनिंग घेऊन तो तिथे पण जॉब करू शकतो. कारण कंपनीमध्ये काय असतं, होल थ्रू सोल्डरिंग मध्ये काय आपण पार्ट माउंट करतो आणि त्याला सोल्डर करतो. अशा बऱ्याच काही कंपनी आहेत. समजा आता त्याच्याकडे शिक्षण जास्त नाहीये, सोर्स जास्त नाहीये, अशा काही कंपन्या जे हायर करतात, ज्यांना सोल्डरिंग येते, त्यांना पण मी ट्रेनिंग देतो. मग ते करतात. कोणाकोणाला असं आता घरी घरी पण त्यांना भेटतं म्हणजे काम. अशा छोट्या छोट्या कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चर मदरबोर्डच्या, त्या अशा त्यांना रॉ मटेरियल देतात आणून. मग ते आपल्या घरी जसं जसं टाइम भेटेल पार्ट टाइम ते मदरबोर्ड आहे, छोटे बोर्ड ते असेंबल करतात आणि मग ते सबमिट करतात. त्याच्यातनं त्यांना रेव्हेन्यू जनरेट होतो. साधारण एक पुढच्या 5 वर्षात तुम्ही आता म्हणालात की ज्या मुलांना इंटरेस्ट आहे त्यांनी याच्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे, त्यासाठी शाळांनी हा कोर्स ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ठेवला पाहिजे. समजा जर असं झालं किंवा तुमच्यासारख्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तिथून शिक्षण घेऊन मुलं या सगळ्याचं बाहेर पडली, तर येत्या काही कालावधीत मायक्रो सोल्डरिंग या क्षेत्रात काय बदल घडून येतील किंवा आपल्या देशात त्याचं स्टेटस काय असेल? स्टेटस म्हणजे सांगतो ना बघा, स्टेटस काय असेल. जरुरी आहे ना की चायनामध्येच फोन मॅन्युफॅक्चर होईल. इंडिया आपला स्वतःचा एक ब्रँड बनवेल. बघा, फेसबुक झालं, भरपूर काही गोष्टी अशा झाल्या बाहेरच इन्व्हेंट झाल्यात. इंडियात काय नाही झालं, कारण त्यांना बरोबर एक अनुकूल वातावरण नाही भेटलं. त्यांना आपल्याकडे टॅलेंटची कमी नाहीये. बरोबर. आपल्या भारतात 4 धर्म इन्व्हेंट झालेत. म्हणजे विचार करा तुम्ही की आपल्याकडे बुद्धिमत्तेची काही कमीच नाहीये. फक्त काय सोर्स आणि अनुकूल वातावरण नाही. ते जर का भेटलं तर असे असे गॅजेट बनवतील आपल्या इंडियामध्ये, म्हणजे ते नेक्स्ट लेवल असेल. पण त्यांना ट्रेनिंगच नाही भेटत आहे. त्यांना हाय काय माहित नाही. ते लोक कुठून सोर्स शोधतात बाहेरून. ते बाहेरूनच इतक्या वर्ष झाले. जेव्हा आता मी सांगतो तुम्हाला, जेव्हापासून हे डिजिटल टेक्नॉलॉजी आली आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आली आहे, त्यापासून ते सोर्स बाहेरूनच ते तिथूनच ट्रेनिंग घेतात. आपल्या इंडियामध्ये त्याचं काय एज्युकेशन मध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन खूपच कमी आहे. हा, मोठे मोठे एज्युकेशनल हब आहेत, पण ते सर्वसामान्यांना नाही परवडत. बरोबर. हा, मग माझं असं मत आहे की कमीत कमी त्यांना ह्या गोष्टी मी इंट्रोड्यूस तर करून देऊ, की कारण समजा हे टॉपिक त्यांना कळलं तर ते स्वतःच पुस्तकं वाचून किंवा हे करून रिसोर्स हे करून ते त्याच्यामध्ये काहीतरी करतील. किमान गोडी निर्माण होईल. गोडी निर्माण. असं जरुरी नाही की माझ्याकडेच ट्रेनिंग घ्यायला. ते माझं ते दुसरीकडून कुठून पण शिकतील. त्यांना ते कारण आपल्याकडे काय सिलेबस मध्ये किंवा हे सर्व इंट्रोडक्शन आहेच नाही. DIY प्रोजेक्ट काय असतं, हे सर्व काय गोष्टी असतात. फक्त काय ते आपलं एज्युकेशन ह्याच्यामध्ये काय फक्त धडे आणि तेच आहे. त्याच्यामध्ये करेक्ट. टेक्नॉलॉजीचं काय इम्प्लिमेंटेशन खूप कमी आहे. जसं जापानमध्ये, चायनामध्ये लहान वयापासूनच त्यांना टेक्नॉलॉजीची आवड निर्माण करतात. तर माझं असं मत आहे की हे सर्व गोष्टी मी बघतो. त्याच्यासाठीच मी हे सर्व कोर्स वगैरे स्कूल स्टुडंटसाठी मी लॉन्च केलेले आहेत. आणि राहिला प्रश्न, आता मला जे मेन काम करायचं आहे, मोबाईल रिपेअरिंगचे जे टेक्निशियन आहेत त्यांना जे रिपेअरिंगचं जे काम आहे ते, आता बघा भरपूर असे आहेत की ते इन्व्हेस्ट करतात, मोबाईल रिपेअरिंग शॉप रन करतात. टेक्निशियन काय करतो, त्यांच्याकडे फक्त जसं मी मगाशी सांगितलं डिस्प्ले वगैरे चेंज करतात, हे करतात, पण त्यांना आयसी लेवलचं काम येतच नाही. त्याच्यासाठी एक प्रशिक्षणाची गरज आहे, शास्त्रोक्त शिक्षणाची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये काय की कोणाला ना 10 वर्ष जरी झाले ना तरी पण तो नाही करू शकत. तो का नाही करू शकत, कारण त्यांच्यासमोर कधी कोणी व्यवस्थितपणे त्यांना ते करून दाखवलंच नाही सक्सेस की अशा प्रकारे होतं. युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, पण त्याच्यामध्ये ते हाईड करतात. पण ते समोरासमोर आपण एक्सप्लेन करून नीट व्यवस्थित त्यांना नॉलेज देऊन जेव्हा सांगू, तेव्हा ते त्यांच्या ब्रेन मध्ये इम्प्लांट होणार. आणि मी तेच काम करतो माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये. मी तेच शिकवतो त्यांना, लाईव्ह करून दाखवतो त्यांना कसं करायचं, काय करायचं. मी एक्झॅक्टली आता याच प्रश्नाकडे येणार होते. तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल, मायक्रो सोल्डरिंग, हँड स्किल्स याबद्दल आपण जाणून घेतलं, पण आता थोडंसं इन्स्टिट्यूट विषयी आपण, मला वाटतं तुमच्या विस्ताराने बोललं पाहिजे. हो, बरोबर. तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल
आता ही जी गोष्ट आहे जी शिकवली जाते ती खूप प्रॅक्टिकल बेस्ड आहे. हो. तुम्ही पाठांतर किंवा वाचन असं याच्यामध्ये होऊ शकत नाही. नाही. तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही थोडंसं असं सांगावं की काय हिशोब आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रॅक्टिकल आणि थेअरीचा आणि कशा पद्धतीने मुलांना ते सगळं करून बघण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. जसं की इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही बोलता थिअरी मी पूर्ण शिकवतो. जोपर्यंत त्यांना थिअरी पूर्ण येत नाही 2-3 दिवस थिअरीची क्लास चालते. आणि थिअरी एकदा त्यांना आली ना, मग त्याच्यानंतर कसं त्यांना टेम्परेचरचं जे फिजिक्स आहे हे त्यांना कळतं. मग बरोबर. ते बरोबर ती मदरबोर्डवर ते लोकं जे हम्म. इक्विपमेंट आहे, एस-एम-डी, हॉट एअर गन, ते बरोबर त्याच्यावरती ते मी जसं त्यांना सांगतो तसं ते एक्झिक्यूट करतात त्याच्यामध्ये. नाहीतर नवीन टेक्नॉलॉजी आली जसं मदरबोर्ड प्रीहीटिंग करणे, आताची म्हणजे आता हे सर्व ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. सीपीयू क्लीन करण्यासाठी पण प्रीहीटर वगैरे आलेले आहेत. अच्छा. पण कोणा टेक्निशियनला माहित नाही. जे ट्रेडिशनल वेनेच ते आता पण काम करतात. तर हे अशा प्रकारे त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे प्रीहीटर आहेत. हे सीपीयू क्लिनिंगसाठी प्रीहीटर आहेत. ह्याच्यावरती ह्याचा उपयोग करून कसं सेफली आपण क्लीन करू शकतो. कारण आता ट्रेडिशनल इक्विपमेंट यूज करून टाइम त्याच्यामध्ये वेस्ट होतो. दुसरं काय नाही. त्याच्यामध्ये रिस्क पण असते. ह्याच्यामध्ये कसं एक पर्टिक्युलर टेम्परेचर ह्याच्यामध्ये फिक्स आहे, कॉन्स्टंट, आणि त्याच्यामध्ये तो आपला आयसी खराब पण होत नाही. बरोबर. ह्या सर्व गोष्टी मी शिकवतो तिथे माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये. स्टुडंट्सना सगळं करून बघण्यासाठी प्रॅक्टिकल गोष्टी त्यांना करायला दिल्या जातात. म्हणजे जे आपण म्हणतो की हँड्स ऑन एक्सपिरियन्स जो आहे तो तिथे तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना मिळतो. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असं शिक्षण खरं तर गरजेचं आहे असं मला वाटतं. पण मला एक असा प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे सगळे डिव्हायसेस असतात म्हणजे आयफोन असेल, लॅपटॉप असेल किंवा इतरही, तर याच्यामध्ये सारखे व्हर्जन्स नवे येत असतात. सारखे बदल घडत असतात. तर त्यानुसार अर्थात त्याच्या रिपेअरिंगचं पण सगळं गणित बदलत असेल. बरोबर. तर मग आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यानुसार सिलेबसमध्ये सातत्याने तसा बदल केला जातो. टेक्नॉलॉजी अपग्रेड करतो. जसं मी आता दाखवलं की आता नवीन प्रीहीटर आलेत, नवीन बेड्स आलेत, भरपूर काय नवीन इक्विपमेंट्स येत असतात. मी त्याच्यावरती अपडेट घेत असतो. मी तसं मी स्टुडंटला पण देतो आणि माझा जे ग्रुप आहेत स्टुडंटचे ज्यांना मी आतापर्यंत ट्रेनिंग दिली मी त्यांना पण ते सर्व नॉलेज मी प्रोव्हाइड करत असतो. कम्युनिटी माझी आहे त्याच्यामध्ये मी त्यांना पोस्ट करतो हे सर्व गोष्टी. म्हणजे असं नाही की ट्रेनिंग घेऊन गेला की हे झालं. मी त्यांच्याशी कम्युनिकेट असतो त्यांच्यासोबत आणि त्यांना नवीन काय टेक्नॉलॉजी किंवा काय व्हिडिओ आला, काय गोष्टी आल्या तर मी त्या पोस्ट करत असतो त्यांच्यासाठी. हँड स्किलमध्ये आता जसं मी बोललो प्रीहीटर आलाय, आता मी त्यांना सांगतो की हा प्रीहीटर चांगला आहे, हा मी स्वतः यूज करतो, हा तुम्ही घ्या. मग ह्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतो त्यांना. म्हणजे हे स्पेशल कोण इन्स्टिट्यूटमध्ये नाही देत की एकदा समजा तो ट्रेनिंग घेऊन गेला तर मग त्यांना फॉलोअप नाही घेत, पण मी फॉलोअप घेतो. हे स्पेशल आहे माझ्या इन्स्टिट्यूटचं. बरोबर. एक असं आहे की टेक्निकल गोष्टींचं शिक्षण असतं ते पुरुषांसाठीच आहे असा एक समज असतो किंवा मागच्या काही वर्षात ते तसं चित्रही दिसत होतं म्हणून. पण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मुलींसाठी सुद्धा काही वेगळं प्रोव्हिजन आहे जर कुठल्या मुलींना ऍडमिशन घ्यायचं असेल या कोर्ससाठी तर असं? नाही, असं काय जेंडर स्पेसिफाय काय असं काय नाहीये. म्हणजे मुली पण येऊ शकतात शिकायला आणि असं सांगायचं मला की वर्ल्ड वाईड तुम्ही बघाल तर चायनाचंच घ्या ना. चायनामध्ये पण जे फास्टेस्ट सीपीयू रिमूव्ह करून ते पण ॲपल सारख्या फोनचा रिमूव्ह करून, रिबॉल्व करून, क्लीन करून लावतात आणि ते कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट पण येतात. म्हणजे मला असं बोलायचं की जेंडर स्पेसिफाय काय नाही असं. मुली पण ह्याच्यामध्ये आहेत पुढे भरपूर आणि मला असं वाटतं काय इंडियामध्ये पण होऊ शकते ह्या गोष्टी. माझं असं मत आहे. पण ते त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीतच नाही. त्याच्यासाठी तर हे सर्व मी करतोय, इंट्रोड्यूस करतोय त्यासाठी. बघू आता भविष्यामध्ये होईल त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. नक्कीच. मला असं विचारायचंय आपल्या इन्स्टिट्यूट विषयीच हा प्रश्न आहे की विद्यार्थी जे शिकून बाहेर पडतात त्यांच्यासाठी काही प्लेसमेंट्स किंवा त्यांना कुठे जॉब आपल्या इन्स्टिट्यूट मार्फत काही लीड्स मिळवून देतो आपण असं काही आपल्याकडे आहे? चांगला प्रश्न आहे. बघा माझ्याकडे स्टुडंट येतात शिकायला, बरोबर आहे. मी त्यांना बरोबर मॉनिटर करतो की हे एक तर काम कसं आहे माहिती आहे का मॅडम, हे जुनूनवालं काम आहे. म्हणजे सातत्याने ते एकच गोष्ट करत राहील तेव्हाच त्याच्यात एक्सपर्ट बनतो, बरोबर आहे. ते मला त्याच्यामध्ये दिसतं तेव्हाच मी त्याला बोलतो की मग मी स्वतःच रिकमेंड करतो. माझ्याकडे समजा विचारतात तुमच्या इन्स्टिट्यूट कडून आम्हाला टेक्निशियन हवेत, तर मी स्वतःच रेकमेंड करतो. पण तो कसा आता फ्रेशर आहे, तो आताच शिकलाय. शिकल्याच्या नंतर त्याला कुठल्या तरी एका छोट्या दुकानावर किंवा स्वतःच काय एक 1-1.5 वर्ष 6 महिने त्याला एक प्रॅक्टिस करावं लागते. त्याच्यानंतर तो स्वतःच इतका हुशार होऊन जातो की तो स्वतःच रिसोर्स वगैरे शोधतो. आणि नाहीच जर आहे शोधत तर इथे मुंबईमध्ये बोला तुम्ही भरपूर असे मोबाईलचे शॉप वगैरे आहेत. तिथे मी भरपूर असं स्टुडंट्सला मी जॉब प्लेसमेंट करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये मोबाईल सेल्स झालं,
रिपेअरिंग झालं, त्याच्यानंतर आयसीचं काम झालं. आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये जे स्टुडंट सर्व येतात ना, त्यांना मी फक्त रिपेअरिंग तर हे हँड स्किलची ट्रेनिंग देतोच मी, पण त्यांना मी सेल्सचे ट्रेनिंग देतो, हाऊ टू सेल मोबाईल. त्याच्यानंतर मार्केटिंगची ट्रेनिंग देतो. हे सर्व गोष्टी का कॉन्फिडन्स का बिल्ड करतो? नुसतं स्किल्स येणं पण काय कामाचं नाही. कम्युनिकेशन स्किल पण पाहिजे ना, बोलता आलं पाहिजे. कारण आपण पब्लिक डोमेन वरती ह्या गोष्टी रन करतो ना, बिझनेस. असं कुठे हे नाही ना मार्केटमध्ये. मग त्याच्यामुळे काय ते कॉन्फिडन्स बिल्ड होतो त्याला, मग ते सक्सेस होतात. आता 90% जे स्टुडंट माझ्याकडून शिकून जातात, तर हैदराबादला आहे, अशा वेगवेगळ्या काश्मीरवरून आहेत. ते आता म्हणजे व्यवस्थित बिझनेस रन करतात. त्यांना मी 3-4 प्रकारे रेव्हेन्यू जनरेट करायच्या गोष्टी पण शिकवल्यात. मार्केटिंग स्किल शिकवल्यात, कम्युनिकेशन स्किल शिकवल्यात. त्याच्यामुळे त्यांच्यात कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि ते स्वतःच मग काय प्रॉब्लेम असेल स्वतःच मार्ग शोधून काढतात त्याचा. बरोबर. इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या काही बाहेरच्या स्टुडंटसाठी किंवा इतरही काही स्टुडंटसाठी ऑनलाईन कोर्सचं काही प्रोव्हिजन केलेलं आहे किंवा नवा एखादा कोर्स त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तर बरं होईल. मी आता वेबसाईट लॉन्च केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल अंडर सीपीयू एक जम्पर असतो. सॅमसंगच्या फोनमध्ये झालं किंवा इतर काही फोनमध्ये ह्या गोष्टी कोण करत नाहीत. कारण सीपीयू जो आहे, सीपीयू आपण बाउंड करतो, हे करतो, कारण हे खूप लेव्हल 4चं काम आहे. पण त्याच्या खालून जम्पर घेणं हे सर्वात टफ टास्क आहे. म्हणजे मोबाईल रिपेअरिंगमध्ये बोलाल तुम्ही की ज्याला हे काम आलं, सीपीयू खालून जम्पर घेऊन, त्यांना अंडर सीपीयू जम्पर घेऊन जर त्यांनी ते सक्सेस केलं, म्हणजे ते त्याचा दी एंड झाला, असं माझं मत आहे. त्याच्यापुढे रिपेअरिंग काही राहत नाही. तर ह्या गोष्टी सर्व ट्रेनिंग देतो आणि ह्याचा कोर्स पण मी ऑनलाईन ठेवलेला आहे. माझा www.smtexpert.com वरती ठेवलेला आहे कोर्स मी हा. त्याच्यामध्ये एमएमसी प्रोग्रामिंग पण आहे आणि स्पेशल सँडविच मदरबोर्ड, आता जे नवीन टेक्नॉलॉजी चालू आहे, सँडविच मदरबोर्ड ट्रेंडमध्ये आहे. जसं सॅमसंगच्या फोनमध्ये आहे, OnePlusचे आहे, OnePlus 9 हे सर्व सिरीजचे. त्याच्यासाठी मी स्पेशल सँडविच मदरबोर्ड रिपेअरिंग आणि हे हँड स्किल ह्याची स्पेशल ट्रेनिंग देतो मी त्याच्यामध्ये. आणि अँड्रॉइड हँड स्किल ट्रेनिंगचं तर माझं पहिल्यापासून चालूच आहे. अँड्रॉइडची हँड स्किलची मी ट्रेनिंग देतच आहे. पण ह्या गोष्टी मी आता ऍड ऑन केलेल्या आहेत. रिक्वायरमेंट आहेत, मला इन्क्वायरीज येतात आणि ह्या गोष्टी मला पण एक्सपिरियन्स आहे, म्हणून मग मी एक्झिक्यूट केल्या ह्या गोष्टी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये. या गोष्टींमुळे वेगवेगळ्या ठिकाणावरून विद्यार्थी या कोर्ससाठी जॉईन होऊ शकतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. मला असं तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येण्यापूर्वी, हे एकूणच जे क्षेत्र आहे मायक्रो सोल्डरिंग, मोबाईल रिपेअरिंग किंवा हँड स्किल्स, तर याबद्दल काही गैरसमज आहेत का या क्षेत्रात येऊ बघणाऱ्यांच्या मनात किंवा एकंदरीतच, आणि ते या पॉडकास्टच्या निमित्तानं तुम्हाला दूर करण्याची संधी आहे, तर तुम्ही काय सांगाल याविषयी? स्टुडंटच्या मनामध्ये जो गैरसमज झालेला आहे की मी ह्या फील्डमध्ये नाही आहे, माझं फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, मी टेक्नॉलॉजीचा माझा काही संबंध नाही, पण तशा स्टुडंटलाच मी एकदम सोप्या भाषेमध्ये ही गोष्ट, हे जे थिअरी आहे, प्रॅक्टिकल आहे, हे कसं त्याच्यामध्ये कसं एक्झिक्यूट करायचं, कसं त्याच्यामध्ये मास्टर बनायचं, कशी प्रॅक्टिस करायची, त्याच्यामध्ये कसं नॉलेज ॲक्वायर करायचं, ह्या गोष्टी मी शिकवतो. त्याच्यामुळे काय, त्याला एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने तो नॉलेज ॲक्वायर करून त्याच्यामध्ये सक्सेस भेटू शकते. कोणाला पण का नाही भेटणार? समजा आपण एखादी गोष्ट आपण मन लावून केली, एखादीच गोष्ट आपण जर 100 वेळा केली प्रॅक्टिस करून, तर त्याच्यामध्ये कोणी पण मास्टर बनू शकतो. ही नॉर्मल गोष्ट आहे. तर बरोबर, हेच गोष्ट सर्वांना मला सांगायची आहे. करेक्ट. एक माझ्या मनातला प्रश्न असा, हा कोर्स करू इच्छिणाऱ्यांसाठी शिक्षणाची काही अट आहे का? नाही, असं काही नाही. शिक्षणाची अट वगैरे काहीच नाही. कोणी पण येऊ शकतो. आणि तुमच्याकडे जे स्टुडंट्स येतात ते ऑलरेडी कुठला एक्सपिरियन्स घेऊन मोबाईल रिपेअरिंगचा वगैरे आलेले असतात की फ्रेशर्स असतात? काही काही रिपेअरिंग कोर्स करून आलेले असतात, काही काही फ्रेशर असतात. पण त्यांना कसं आहे की ज्याला जसं जसं नॉलेजची गरज आहे तसं तसं मी त्यांना ट्रेन करतो. जसं आता कोणाला 5 वर्ष 10 वर्ष झालेत मोबाईल रिपेअरिंग मध्ये, तर त्यांना मला जास्त शिकवायची गरज नाही. त्यांना कसं, त्यांना हँड स्किल काय असतं, हे सर्व गोष्टी काय असतात, हे इक्विपमेंट कसं यूज करायचं, हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी हे माहिती नसतं. मग त्यांची ट्रेनिंग मी त्यांना स्पेशल देतो. आणि फ्रेशर असतो त्यांना मग मला पूर्णच थेअरी पासून सर्व हे करावं लागतं. बरोबर. आणि त्यांना थोडा वेळ लागतो, पण मी ते सर्व शिकवतो त्यांना पण व्यवस्थित. हा जो कोर्स आहे त्या कोर्सचा कालावधी किती आहे, म्हणजे तो किती वेळाचा कोर्स आहे? कोर्स आपला जो आहे 30 ते 45 दिवसाचा आहे अच्छा, कोर्स. म्हणजे साधारण 1.5 महिन्यापर्यंत. मग 10वी-12वीची जी मुलं आहेत, ज्यांच्या नुकत्याच परीक्षा संपवून सुट्ट्या सुरू आहेत, तर ती मुलं सुट्ट्यांमध्ये म्हणून हा कोर्स परस्यू करू शकतात? जसं की आता स्टुडंट जे आहेत, कोण ज्याची 12वी झालेली आहे, 10वी झालेली आहे, कोणाला इंजिनिअरिंग मध्ये जायचंय, डिप्लोमात जायचंय, IIT जायचंय किंवा अन्य कुठल्या टेक डिपार्टमेंटमध्ये त्याला कुठे जाऊन प्रशिक्षण घ्यायचंय, माझ्याकडे आल्यावर त्याला काय भेटेल की थोडं जरा एक फाउंडेशन
त्याला एक बेसिक नॉलेज भेटेल टेक्नॉलॉजीचं. आणि नवीन नवीन इक्विपमेंट्स आलेत, काय काय ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, टेक्नॉलॉजी सध्या काय, ह्या गोष्टींविषयी पण मी माहिती देतो. एक त्याला थोडा थोडा इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये, आणि कोणाला इंटरेस्ट नसेल टेक्नॉलॉजीमध्ये जाण्याचा, त्याला पण इंटरेस्ट येईल, कारण त्यांना ह्या गोष्टी जर मिळाल्या, बेस नॉलेज जर मिळालं, तर थोडा काय डाऊट क्लिअर होतो ना. माझ्याकडे तर काय, मी त्यांना प्रश्न पण विचारतो, काय तुमचा अजून काय प्रश्न आहे टेक्नॉलॉजी विषयी, ह्या गोष्टी, ह्याचा स्कोप आहे काय, ह्या सर्व करिअर गायडन्स पण मी देतो त्यांना. आणि या 1-1.5 महिन्याच्या कालावधीत कुठल्या गोष्टी कव्हर होतात या कोर्समधून या मुलांसाठी 10वी-12वीच्या? त्यांना मोबाईलमध्ये रिपेअरिंग मध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत, डिस्प्ले रिमुव्हिंग, चार्जिंग कनेक्टर, या बेसिकच्या गोष्टी ज्या आहेत, मी त्याचीच फक्त त्यांना ट्रेनिंग देतो. कारण ते कसं फ्रेशर असतात. दुसरी गोष्ट काय, त्यांना पूर्ण ते फाउंडेशन कोर्स म्हणून आलेले असतात, एक वेकेशन, त्यांना ओळख. मग मी त्यांना ते वर्कशॉप घेतो, प्रॅक्टिकल घेतो, ह्या गोष्टी मी त्यांना शिकवतो ह्याच्यामध्ये. ह्या सर्व गोष्टी मॅडम काय उपयोगाच्या, ज्ञान तर ज्ञानच आहे, ते काय वाया जाणार नाही. कुठे ना कुठे, कधी ना कधी आयुष्यात उपयोगी येणारच ना, असं काय नाहीये. ह्या गोष्टी सर्व आम्ही ट्रेनिंग देतो. सर, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, अनेकांना या क्षेत्राचं प्रशिक्षण देताना तुम्ही स्वतःला अपडेटेड कसं ठेवता? तुमच्यासाठीचा तुमचा अभ्यास काय असतो? छान क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय आहे मॅडम, मी म्हणजे डीलर माझ्याकडे मोबाईलची कामं देतात, भरपूर डीलर्स आहेत, आणि अजून एक माझ्या इंस्टाग्रामवर चॅनल आहे, तर मला खूप दुरून मोबाईल येतात रिपेअरिंगला, लेटेस्ट फोन येतात. त्याच्यामध्ये असे काही केसेस असतात की म्हणजे स्वॅपिंग पण असतात त्याच्यामध्ये, ते पण मी करतो. आणि जसे लेटेस्ट फोन असतात त्याच्यावरती मी प्रॅक्टिस करून करून मी स्वतःला अपग्रेड करत असतो. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की सतत काम करत राहणे म्हणजेच अपग्रेड होणे. ह्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी, लेटेस्ट फोन आपण रिपेअर करत राहू, सतत बदलणार, सतत बदल. आणि त्याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स मला भेटतो तो मी नोट डाऊन करतो, त्याचा मी व्हिडिओ बनवतो, फोटोज कॅप्चर करतो, की ही केस मी कशी सॉल्व्ह केली, याच्यामध्ये मी काय जम्पर केलं. जसं मी एक व्हिडिओ मध्ये टाकलंय, मी माझ्या A53 5G मध्ये मी कसं जम्पर घेऊन ते सर्व हे केलं, सक्सेस केलं. मग हे सर्व मी नॉलेज मी बंच करून मग मी माझ्या स्टुडंटला मी शेअर करतो या सर्व गोष्टी. म्हणजे थोडक्यात अनुभव हाच तुमचा गुरु. हा मॅडम, अनुभव हाच माझा गुरु आहे. आणि आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न, हा कोर्स करण्यासाठी तुमच्याशी संपर्क जर विद्यार्थ्यांना करायचा असेल तर त्यांनी तो कुठे आणि कसा करावा? बघा, माझी एक वेबसाईट आहे www.smdexpert.com. त्याच्यानंतर माझं इंस्टाग्राम चॅनल पण आहे smd_expert, आणि युट्यूब चॅनल पण आहे SMD एक्सपर्ट. आणि बाकी माझे जे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेलच. आणि जर तुम्हाला कोर्स करायचा असेल, तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला अजून काय म्हणजे तुम्ही डीलर आहात, तुम्हाला तुमच्या रिपेअरिंग मध्ये तुम्हाला हे रिबॉलिंग, हँड स्किल, तुमच्याकडे जो स्टाफ आहे तो बरोबर काम करत नाहीये, त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंगची गरज आहे, तर तुम्ही त्यांना माझ्याकडे पाठवू शकता. ह्या सर्व गोष्टी मी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये देतो. आमचं मेन मोटिव्ह हे आहे की ज्यांना ज्यांना हे हँड स्किल माहिती नाहीये, मदरबोर्डवर काम कसं करायचं माहिती नाहीये, शील्ड कशी रिमूव्ह करायची माहिती नाहीये, ह्या सर्व गोष्टीची ट्रेनिंग आम्ही देतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. नक्कीच. आजच्या पॉडकास्ट मधून आपण तंत्र, दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींविषयी शिकलो. मायक्रो सोल्डरिंग विषयी विशेष माहिती आपल्याला मिळाली. आकाश सूर्यवंशी सरांचे धन्यवाद, त्यांनी दिलेल्या वेळासाठी आणि केलेल्या मार्गदर्शनासाठी. खूप खूप धन्यवाद.